भंडारा जिल्ह्यातील साकोली शेंदूरबापा अंतर्गत रोजंदारी सफाई कामगार यांच्याकडून विविध प्रश्नांचा निवारण करिता प्रशासकीय अधिकारी स्वप्नील हमाने यांना निवेदन देण्यात आले। तसेच सफाई कामगार यांचा धरणा प्रदर्शन नगर परिषद साकोली येथे करण्यात आला। कामगारांनी प्रशासनाविरुद्ध तसेच ठेकेदार विरुद्ध नारेबाजी केली। आज सफाई कामगार कामाला गेले नाही। नगर परिषदला थेट धरणा प्रदर्शन करीत 50 ते 60 सफाई कामगार यांनी नगर परिषदवर धडाकेदार मोर्चा, धरणा प्रदर्शन, हंगामीदार प्रदर्शन करून वातावरण तापण्याचा पूर्ण प्रयत्न केला। परिस्थिती बघून मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांनी शिष्टमंडळाला बोलावून समजून घालण्याचा प्रयत्न केला, परंतु सफाई कामगार यांनी आपल्या मागणीवर कोणत्याही प्रकारची समजूत घेतली नाही। सफाई कामगार यांच्यात प्रशासन आणि कॉन्ट्रॅक्टदार यांचे संगमत असल्याचा आरोप करून न्याय मिळवून देण्याची मागणी मुख्याधिकारी मंगेश वासेकर यांना केलेली आहे। अन्यथा 2 दिवसात तीव्र आंदोलनाचा इशारा केला आहे। रशीद कुरेशी, तालुका प्रतिनिधी, साकोली। आणि ते रोजंदारीनुसार आम्हाला 280च्या भावाला ते देतात। याच्यावर आम्हाला अन्याय होतो। आमच्या पीएफ बरोबर टाकत नाही। आम्हाला महिन्याला बरोबर काही आमच्या ज्या हाल अपेक्षा आहेत, ज्या अडचणी आहेत, त्या पण ते पूर्ण करत नाही। आतापर्यंत आपण अधिकाऱ्यांना याविषयी कधी बोलणी झाली आहे, कधी निवेदन दिले आहे, काही असं काही झालं आहे का आतापर्यंत? निवेदन वगैरे आम्ही दिलं नाही, पण आता आमच्या जे आम्ही 5 वर्षापासून काम करत आहोत, पण आम्हाला आता ते कामावून काढून घेऊन राहिले आणि नवीन जे बाहेरगावचे व्यक्ती आहेत त्या व्यक्तींना ते कामावर ठेवत आहेत। वर्षापासून तुम्ही काम करत आहात? आम्ही जेव्हापासून नगर परिषद चालू झाली 16-17ला, तेव्हापासून आम्ही कामावर आहोत। त्यावेळेस ती रोजी मिळत होती, ती रोजी आता पण मिळत आहे का? नाही, आम्हाला तेव्हा 170 रुपये मिळत होती। 170 रुपयापासून आम्ही कंटिन्यू काम करत आहोत आणि आता आमच्यावर अन्याय होत आहे। आम्हाला म्हणजे बाहेर काढण्याचा विचार करत आहे। आता तुम्हाला किती रोजी मिळत आहे? आम्हाला आता 280 रुपये प्रमाणे भेटत आहे। आणि तिकडून किती येत आहे? 18,000। आता आमच्या रोजी 600च्या अभाव जास्त, 600पेक्षा 650 रुपयापर्यंत पीएफची पावती तुम्हाला दाखवली जात आहे का? नाही, पीएफ वगैरे पावती मिळत नाही आणि पीएफ बरोबर टाकत नाही। ठेकेदार म्हणतात की आम्ही 90 रुपये आम्ही तुमच्या पीएफ मध्ये टाकतो, पण आमच्या पीएफ मॅसेज येतो फक्त 1000 रुपये, 900 रुपये महिन्याचा एवढा भेटत असतो। एकूण किती तास तुम्ही काम करता? आम्ही सकाळी 7-7:30 वाजतापासून येतो, 5:30 वाजतापर्यंत काम करतो। मध्यंतरी 1 वाजताही सुट्टी होते आणि 2:30 वाजता पुन्हा कामावर यायला लागतं ना। साप्ताहिक सुट्टी वगैरे? साप्ताहिक सुट्टीचा काही मिळत नाही आम्हाला। रोजी कटते का? रोजी कटते का? रोजी कटते। आम्ही जेवढे दिवस आम्ही कामावर येतो तेवढेच दिवसाची रोजी आम्हाला आपला पीएफची स्लिप, आपल्या पावती तुम्हाला दाखवल्या गेली का? नाही, पीएफची पावती वगैरे आजपर्यंत मिळाली नाही। आमच्या अकाउंटमध्ये 18,000 रुपये असे टाकले जातात। इकडे दाखवा, ते कॅमेरा समोर दाखवा, इकडे कॅमेरा समोर दाखवा ते। अच्छा, पवन सूद बहुत देशी 18,000 रुपये 4-5 दिवसही आम्ही असलो तरी 4-5 दिवस असलो तरी आमच्या अकाउंटमध्ये 18,000 रुपये जमा होत असतात। तुम्ही बोला, काय सांगा, तुमचं काय मत आहे? 12 महिला आहेत आणि 75 मजूर आहेत। हे 75 मजूर आणि 12 महिला यांना सारखा वेतन 18,000 टाकतो। नियमानुसार, शासनाच्या GR नुसार लेडीज असो वा जेंट्स असो कामगार सारखा वेतन राहतो। तो साकोली नगर शेंदूरबापा नगर परिषदेच्या समोर आहोत। सन 2016-17 पासून या साकोली शेंदूरबापा नगर परिषदेची निर्मिती झाली। तेव्हापासून या नगर परिषदेतले वेगळे आयामामध्ये काम सुरू आहे। कंत्राटी पद्धतीवर हे मजूर वर्ग काम करतायत। कंत्राटदाराला दरवर्षी त्याचे कंत्राट होतोय। नवीन जुने लोक आहेत त्यांना एक्सटेंड करून त्यांच्याकडूनच काम करून घ्यायला हवं, पण तसं न करता कंत्राटदार आपल्या मर्जीप्रमाणे इथल्या स्थानिकांना डावलून बाहेरगावी लोकांना इथं आणत आहे कामाकरता। तो सगळ्यात मोठा अन्याय होत आहे। ग्रामपंचायत असताना शेंदूरबापा साकोलीमध्ये रोजगार हमीची कामं व्हायची, त्याच्यामुळे हे सगळे लेबर क्लास लोक आहेत। प्रभाग क्रमांक आमच्या 2चे बिरसा मुंडा, त्यांना स्थानिकांना रोजगार मिळत होता। नगर परिषद झाल्यामुळे तेही बंद झालं। त्यांची इच्छा आहे की आम्हाला या नगर परिषदमध्ये आम्ही काम करतोय, आम्हाला इथं काम करायला मिळायला हवं। जे काही जुने लोक हे काम करतायत, या लोकांकडून आता आपण जाणून घेतलं आहे की त्यांना त्यांच्या मस्टरवर 600-650 रुपये रोजीच्या हिशोबाने त्यांना मिळतं आहे।
आणि ते 18,000 रुपये महिन्याचा पेमेंट त्यांच्या खात्यावर जमा होतो. कंत्राटदार त्यांच्याकडनं ते 18,000 रुपये वापस घेऊन त्यांना 280 रुपयाच्या भावाने पैसे देतो. म्हणजे खरोखरच हा भ्रष्टाचार आहे. माझे तर म्हणणं आहे याच्यामध्ये एकटा कंत्राटदार नाही, कारण की गेल्या 2 ते 3 वर्षापासून इथं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नाही. त्याच्यामुळे ह्या अशा भ्रष्टाचारी कंत्राटामध्ये कंत्राटदारच नव्हे तर इथले जे स्थानिक जे सगळे कर्मचारी आहेत हे सुद्धा याच्यामध्ये सामील आहेत. त्यांनी सुद्धा आपले हात बुडवून घेतले आहेत आणि हे करत असताना आमच्या स्थानिक जनतेवर, गोरगरीब जनतेवर अन्याय करत आहेत. आमची तुमच्या या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून तुम्हाला मागणी आहे की जर आमच्या स्थानिक लोकांवर जर अन्याय करत असतील आणि जर त्यांचा योग्य मोबदला आणि त्यांना जर कामावर घेतले नाही तर येत्या 2 ते 3 दिवसामध्ये आम्ही ह्याच नगर परिषदेसमोर उपोषणाला बसणार. हा या सगळ्या कामगाराच्या वतीने मी निर्वाणीच्या या प्रशासनाला इशारा देतो. बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ. आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ. ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज. आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका. जय महाराष्ट्र.